पियाजे के अनुसार संज्ञानात्मक विकास की चार अवस्थाएं, एस पी सी एफ. एस स्टैंड्स फॉर सेंसरी मोटर स्टेज, P stands for pre-operational stage, C stands for concrete operation stage, and F stands for formal operation stage. संवेदी पेशी अवस्था 0 से 2 वर्ष साल तक होती है। पूर्व संक्रियात्मक अवस्था 2 से 7 साल तक होती है। हे लक्षात कसं ठेवायचंय? तुमचं बाळ असेल किंवा तुमचा मुलगा मुलगी मोठे झाले असतील तर तुम्ही त्यांना डोळ्यासमोर आणा, त्यांचं 0 ते 2 वर्ष डोळ्यासमोर आणा, 2 ते 7 वर्ष तुमच्यासमोर वाढलेले ते लक्षात आणा, किंवा मग 7 ते 11 वर्षाचा तुमचा पुतण्या असेल तो डोळ्यासमोर आणा, या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात. आणि शेवटचं जे आहे फॉर्मल ऑपरेशन स्टेज 11 ते 15 वर्ष. आता याच्यामध्ये पहिली स्टेज जी आहे ती आहे सेन्सरी मोटर स्टेज. याच्यामध्ये आहे 0 ते 2 वर्ष. सेंसरी मोटर स्टेज जी असते 0 साल से 2 साल तक होती है. इसे गत्यात्मक अवस्था बोलते हैं, इंद्रिय गामक अवस्था बोलती है, संवेदी पेशीय अवस्था बोलते हैं. जन्म से 2 वर्ष की आयु तक होती है. तर याला गत्यात्मक, इंद्रिय गामक आणि संवेदी पेशीय अवस्था म्हणतात. जन्मापासून तर 2 वर्षापर्यंतची आयु. वस्तु स्थायित्व होता है, ऑब्जेक्ट परमेनियन्स, आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड, विलंबित अनुकरण, डिफर्ड इमिटेशन. ही मुलं आईवडिलांचं अनुकरण करत असतात. लक्ष्य निर्देशित व्यवहार, गोल डायरेक्टेड बिहेवियर होता है. बच्चे की इंद्रिया ही शिक्षक होते हैं. इस अवस्था में सेन्सेस आर टीचर्स. मग त्यांचं जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांद्वारेच ते ज्ञान घेत असतात. इस अवस्था में बच्चा हाथों और आंखों से सोचता है, अर्थात अपनी ज्ञानेंद्रियता से दुनिया की समझ विकसित करता है. थिंक विथ द आईज, हँड्स अँड इयर्स. 3 गोष्टींवरून लहान बाळ शिकत असतं 0 ते 2 वर्षामध्ये, डोळ्यांनी, हातांनी आणि कानांनी. या पद्धतीने ही असते पहिली अवस्था. ती असते 0 ते 2 वर्ष. लक्षात ठेवा त्या अवस्थेला काय काय म्हटलं जातं? गत्यात्मक अवस्था, इंद्रिय गामक अवस्था, संवेदी पेशीय अवस्था, आणि तिचे वैशिष्ट्य आपण पाहिले. प्री ऑपरेशनल स्टेज 2 से 7 साल तक होता है. साधारणतः 2 वर्षाच्या बालकापासून तर 6 2 8 म्हणजे पहिलीच्या बालकापर्यंत, साधारणपणे पहिली दुसरीच्या बालकापर्यंतची अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज. इसे पूर्व संक्रियात्मक अवस्था बोलते. पहिली जी होती, पहिली अवस्था जी आपण बघितलेली आहे ती आहे संवेदी पेशी अवस्था. दुसरी आहे पूर्व संक्रियात्मक अवस्था. याच्यामध्ये लॅक्स लॉजिक, तर्कशक्ती में कमी होती. थोडे यांची तर्कशक्ती कमी असते. लॅक्स रिव्हर्सिबिलिटी, पानी बर्फ बन सकता है और बर्फ पानी की ना समझ. त्यांना एवढं माहित राहतं की पाण्याचा बर्फ बनतो, पण बर्फ पाणी की तर ही ना समज म्हणजे त्यांना लक्षात येते. पण आताचं जनरेशन मात्र त्या बाबतीत फास्ट आहे. एनिमिझम, निर्जीव सजीव समजायला थोडा वेळ लागतो त्यांना. इकोसेंट्रिझम असतात हे. इस अवस्था में बच्चे को लगता है जैसा मैं सोचता हूँ वैसा ही पूरी दुनिया सोचती है. तर इकोसेंट्रिझम असतो या मुलांना. मी जसा विचार करेल तशी हे विश्व आहे. सिम्बॉलिक थॉट्स असतात त्यांचे, ABCD, क ख ग घ बाराखडी. लैक ऑफ कंजर्वेशन. बच्चे को ऐसा एहसास होगा कि वह विकट ए में ज्यादा पाणी जबकि दोनों में समान आहे. आता समान आहे. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की त्या लहान बाळाला जर विचारलं 2 ते 7 वर्षाच्या, तर पाणी कशामध्ये जास्त आहे, तर तो नेहमी सांगेल की ए मध्ये पाणी जास्त आहे. मुळात तसं नाही, त्या दोघांमध्ये पाणी समान आहे. सेंट्रेशन असतं, केंद्रीकरण होत असतं या विद्यार्थ्यांचं प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये. तीसरा है कॉन्क्रिएट ऑपरेशनल स्टेज, 7 से 11 साल तक होती है. उसे मूर्त संक्रियात्मक अवस्था बोलते हैं. मूर्त चीजों के प्रति लॉजिक का ज्ञान होना. आता इथे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं पूर्व संक्रियात्मक मध्ये, तर लॉजिकची थोडी कमी असते. तीच लॉजिकची कमी भरून निघते या वयोगटामध्ये. वस्तुओं का वर्गीकरण करते हैं ट्रायंगल, स्क्वायर, सर्कल, कलर, शेप, साइज के आधार पर. वस्तुओं का संरक्षण, अचीव्स कंजर्वेशन. रिवर्सिबिलिटी का ज्ञान होना, वस्तुओं को सजाना,
बढ़ते घटते क्रम में डिसेंट्रेशन असतं, इथे विकेंद्रीकरण असतं. वरच्या ह्याच्यात होतं सेंट्रेशन, इथे असतं डिसेंट्रेशन, विकेंद्रीकरण. कन्झर्वेशन, क्लासिफिकेशन अँड सिरिएशन या अवस्थेचं वैशिष्ट्य जे आहेत कॉन्क्रीट ऑपरेशनल अवस्थेचं CCS लक्षात ठेवायचं आहे. कन्झर्वेशन, क्लासिफिकेशन अँड सिरिएशन म्हणजे काय, तर त्यांना कन्झर्वेशन त्यांचं होत असतं, वस्तू का संरक्षण करते, हे क्लासिफिकेशन वर्गीकरण करतात आणि क्रमाने मग त्या वस्तू लावतात, उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने. आणि शेवटची स्टेज जी आहे ती फॉर्मल ऑपरेशनल स्टेज 11 से 15 साल तक होती है. एब्स्ट्रैक्ट अमूर्त चिंतन होता है, लॉजिक कंसेप्ट को समझना, हाइपोथेटिको डिडक्टिव रीजनिंग होती है, परिकल्पनात्मक निगमनात्मक तर्क लगाते हैं, डिडक्टिव रीजनिंग निगमनात्मक चिंतन होता है. 11 ते 15 वर्षामध्ये साधारणपणे अमूर्त चिंतनाला सुरुवात होते. स्वर्ग, नरक किंवा अशा काही कल्पना असतात की ज्या अमूर्त असतात. मग त्या कल्पनांबाबतीत हे मुलं विचार करतात. परिकल्पनात्मक निगमनात्मक तर्क लावतात, ते हायपोथेटिको डिडक्टिव्ह रिझनिंग लावतात, डिडक्टिव्ह रिझनिंग करतात, निगमनात्मक चिंतन करण्याचे ही त्यांची स्टेज असते. तर या 4 अवस्था लक्षात ठेवायच्या आहेत. कोणी सांगितलेल्या आहेत तर पियाजेने सांगितल्या. SPCF लक्षात ठेवा, सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशन स्टेज अँड फॉर्मल ऑपरेशन स्टेज, हे इसके प्रकार आहे. त्याची आपण माहिती बघितलेली आहे. आता लेव वायोगोस्की हा जो आहे त्याचं सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य काय आहे. वायोगोस्की सोशिओ कल्चरल अप्रोच, परिप्रेक्ष्य म्हणजे अप्रोच, तर त्याचा सोशियल आणि सोशिओ कल्चरल अप्रोच कसा होता, तर लेव वायोगोस्की जो होता एक रूसी मनोवैज्ञानिक होता. यह एक सामाजिक रचनावादी थे, सोशल कंस्ट्रक्टिविस्ट होते वायोगोस्की. सामाजिक सांस्कृतिक पहलुओं पर ध्यान केंद्रित किया उन्होंने. तर सामाजिक सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. याला सामाजिक सृजनवादाचा जनक म्हटलं जातं. तर वायोगोस्कीला सामाजिक सृजनवादाचा जनक म्हटलं जातं. बच्चे द्वारा ज्ञान का सृजन किया जाता है, तो मुलांच्या क्रिएटिविटीला दाद देतो. वायगोस्की के अनुसार किसी भी बच्चे का विकास सामाजिक परिस्थिती में ही संभव है. कोणत्याही मुलाचा जो विकास आहे तो सामाजिक परिस्थितीमध्येच शक्य होणार आहे. देन बच्चों को संज्ञानात्मक विकास सामूहिक प्रक्रिया द्वारा संभव हो पाता है, उसे ग्रुप लर्निंग बोलते हैं. बच्चे सामाजिक अंतर क्रिया द्वारा ही सीखते हैं. सोशल इंटरॅक्शन मधून मुलं शिकत असतात. वायगोस्की के अनुसार विकास एक सतत प्रक्रिया है जो जीवनभर चलती है. डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस. विकास एक सामाजिक प्रक्रिया आहे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थ्रू द सोशल इंटरॅक्शन. आणि याचं सगळं कारण आहे जे सामाजिक अधिगम होतं, तर सोशल इंटरॅक्शन होतं, त्यातूनच विद्यार्थी शिकत असतात. वायोगोस्की के 3 महत्वपूर्ण पहलू, जो लेव वायोगोस्की आहे, वायगोस्की याने 3 महत्वपूर्ण टप्पे पैलू सांगितलेले आहेत. एक आहे सोशल इंटरॅक्शन, लँग्वेज अँड कल्चर. तो असं म्हणतो SCL असा त्याचा फॉर्म्युला आहे. सोशल इंटरॅक्शन समाज, C स्टँड्स फॉर कल्चर संस्कृति, L स्टैंड्स फॉर लैंग्वेज भाषा. वायगोस्की का मानना है कि भाषा का विकास सामाजिक अंतरक्रिया से होता. आपण आता बऱ्याच वेळा तेच तेच वाक्य ऐकले. सोशल इंटरॅक्शन मुळेच भाषेचा विकास होतो असं त्याचं म्हणणं आहे. भाषा व्यक्ति के लिए सबसे बड़ा यंत्र है, इसके द्वारा हम एक दूसरे के साथ बातचीत कर पाते हैं और ज्ञान का सृजन करते हैं. लँग्वेज इज अ टूल. भाषा एक असं साधन आहे की ज्याद्वारे खऱ्या अर्थाने ज्ञान सृजन होऊ शकतं. सम अदर इम्पॉर्टंट टर्म्स, आता बघा याच्यामध्ये 3 टर्म्स दिलेले आहेत, ZPD, MKO आणि स्कॅफोल्डिंग. आता काय होतं बघा, एनीबडी हु नोज मोर इन अ पर्टिक्युलर एरिया एक्सपर्ट. तर पहिला आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट,
संभावित विकास का क्षेत्र, जोन ऑफ पोटेंशियल डेवलपमेंट, स्कैफोल्डिंग अस्थायी मदद, टेम्पररी हेल्प एग्जांपल हिंट, हेल्प सॉल्व प्रॉब्लेम, एनीबडी हु नोज मोर इन अ पर्टिक्युलर एरिया एक्सपर्ट. तर याच्यामध्ये 3 भाग आहेत इम्पॉर्टंट टर्म्स मध्ये. तर काय होतं की एखादा अस्थायी मदत म्हणजे टेम्पररी हेल्प घेत असतो एखादा विद्यार्थी, मग त्यामध्ये हिंटच्या द्वारा किंवा हेल्प सॉल्व प्रॉब्लेम असतो, आणि त्याला जर अडचण आली तर तो एखाद्या एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकतो. एनीबडी हु नोज मोर इन अ पर्टिक्युलर एरिया, मोर नॉलेजेबल ऑदर. आणि मग संभावित विकास का क्षेत्र होता है झोन ऑफ पोटेंशियल डेव्हलपमेंट. हे 3 महत्वाचे पैलू आहेत. आता झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट क्या होता है. आता इथे एक आकृती दिलेली आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला 3 सर्कल दिलेले आहेत. सेंटर मध्ये ए दिलाय, शेवटच्या सर्कल मध्ये बी दिलाय, आणि तो जो दिलाय झोन दिलाय, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. स्टफ लर्नर्स कॅन डू, ए मध्ये दिलंय. स्टफ लर्नर्स कॅन डू विथ अ सपोर्ट, हा मधल्या सर्कल मधले लोक सपोर्टवरच करू शकतात. आणि बी स्टफ लर्नर्स कॅन डू इव्हन विथ सपोर्ट. आता 3 प्रकार असतात याच्यामध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटचे. ए असा प्रकार आहे की ते काही करू शकतात. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये असणारे जे आहेत त्यातले स्टफ लर्नर्स जे आहेत ते शिकू शकतात, काहीतरी करू शकतात, पण केव्हा करू शकतात, त्यांना सपोर्ट राहिला तर. आणि बी सर्कल मधले जे आहेत तर स्टफ लर्नर्स कान डू इवन विथ सपोर्ट. ZPD is the difference between what a child can do with or without support. Okay. ZPD is the difference between what child can do with without support. आता बघा ZPD, स्कॅफोल्डिंग आणि MKO या 3 गोष्टी आपण शिकलो. तर पहिल्या प्रकारामध्ये 2 चित्र तुम्हाला दिसत आहे. ओके. तर पहिला प्रकार जो आहे त्याच्यामध्ये दिसतोय की वडील त्या मुलाला सपोर्ट करताय, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये असं आहे की वडिलांनी त्याला एक हिम्मत दिलेले, कॉन्फिडेंस दिलेला आहे. MKO फादर स्कैफोल्डिंग साइकिल को पकड़ना, और ZPD बालक को मदत मिलने पर सीखने का दायरा. असे 2 चित्र या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर पुढे आहे भाषा के 3 रूप होते हैं. सोशल स्पीच, प्रायव्हेट स्पीच, सायलेंट इनर स्पीच. आपण तिघं ऑलरेडी यातून गेलेलो आहोत. एक असतं सामाजिक वाक, दुसरा आहे निज वाक, आणि तिसरा आहे मौन आंतरिक वाक. 2+ वर्ष उम्र उदाहरण दुनिया में बात करना सोशल स्पीच. 3+ ईयर्स बोल बोलकर खुद से बात करना प्राइवेट स्पीच. साइलेंट इनर प्लेस मौन आंतरिक वाक. 7+ उम्र जो होती है वहां से मन में बात करने को शुरुआत होती है. सम इंपॉर्टेंट अदर टर्म्स. जोन ऑफ प्रॉक्सिमल डेवलपमेंट जिस दायरे में किसी को मदद से बच्चे का संभावित विकास होता है. मोर नॉलेजेबल कोई छोटा या बड़ा द्वारा ज्ञान ग्रहण करना. स्कैफोल्डिंग टेम्पररी हेल्प क्षणिक मदद है, यह तब तक जारी रहेगी जब तक हम खुद को वो काम न करने लगे, ये एक प्रक्रिया आहे. स्कॅफोल्डिंग टेम्पररी हेल्प असतं. आता हा जो मुलगा आहे चित्रामधला, तर त्याने सुरुवातीला वडिलांची मदत घेतली, नंतर तो सायकल चालवायला लागलेला आहे. सम मोल टर्म्स. आता या काही महत्वाच्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये कोलॅबोरेटिव्ह ऑब्जेक्ट्स, कोऑपरेटिव्ह लर्निंग, रेसिप्रोकल टीचिंग, पीयर ट्युटरिंग, असिस्टिव्ह लर्निंग. आता कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह लर्निंग म्हणजे काय, तर यामध्ये काय होतं की जे काही विकास साधला जातो तर ह्या 5 गोष्टींमुळे साधला जातो. त्यासाठी शिक्षकाचं रेसिप्रोकल टीचिंग पाहिजे, पीयर ट्युटरिंग म्हणजे सह अध्ययन पाहिजे, असिस्टिव्ह लर्निंग मध्ये सुद्धा एकमेकांना मदत, कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट्स केले गेले पाहिजे, सहशालेय उपक्रम, आणि कोऑपरेटिव्ह लर्निंग केलं पाहिजे. तो कोहलबर्ग का नैतिक विकास का सिद्धांत, थ्योरी ऑफ कोहलबर्ग्स मोरल डेवलपमेंट. इन्होंने अपने प्रयोग में पूर्ण रूप से पुरुषों को लिया है, इसलिए इस सिद्धांत को जेंडर बायस थ्योरी भी कहते हैं. कैरोल गिलिजन कोहलबर्ग की छात्रा थी. इसका मानना थी कि वह थ्योरी फेमिनिस्टिक
पर्सपेक्टिव नारीवादी नैतिकता का ध्यान नहीं रखती. तर कॅरोल गिलिजन नावाची जी विद्यार्थिनी होती ती कोहलबर्गची विद्यार्थिनी होती. तिचं म्हणणं होतं की यह थेरी फेमिनिस्टिक पर्स्पेक्टिव्ह का ध्यान नाही रखती. म्हणजे कोहलबर्गचा जो सिद्धांत आहे तर त्यामध्ये नारीवादी नैतिकतेचा विचार केला गेलेला नाही असं तिचं म्हणणं आहे. कारण त्यांनी आपल्या प्रयोगामध्ये सगळे पुरुषच घेतले होते. सो जेंडर बायस थेरी बोलते इसको. सही गलत को पहचानना नैतिकता कहलाती. ज्यावेळेस आपण खरं खोटं समजायला लागतो तर ती नैतिकता असते. नैतिक तर्क मोरल डिसीजन लेने के लिए जो थिंकिंग का प्रयोग करते उसे मोरल रीजनिंग कहते हैं. नैतिक तर्क दुविधा वाले सिचुएशन में फैसला लेने के लिए जो तर्क शक्ति का उपयोग करते हैं नैतिक तर्क कहलाता है, मोरल रीजनिंग कहलाता है. सो मोरल डिसीजन एंड मोरल रीजनिंग. तो मोरल डिसीजन लेने के लिए जो थिंकिंग का प्रयोग करते हैं उसे मोरल रीजनिंग कहते हैं. और नैतिक तर्क दुविधा वाले सिचुएशन में फैसला लेने के लिए जो तर्क शक्ति का उपयोग करते हैं नैतिक तर्क कहलाता है, मोरल रीजनिंग. कोहलबर्ग का नैतिक विकास का सिद्धांत जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत से इन्स्पायर्ड है. कोहलबर्गचा नैतिक विकास सिद्धांत जो आहे तो पियाजेच्या संज्ञात्मक विकासाशी पासून तो इन्स्पायर होऊन तयार झालेला आहे. आता आपण जीन पियाजेचा संज्ञानात्मक विकास पाहिला तर कोहलबर्गचा जो आहे तो मोरल डेव्हलपमेंट आहे, नैतिक विकासाचा सिद्धांत आहे. कोहलबर्ग ने विविध प्रयोगों के द्वारा यह बताया है कि व्यक्ति में नैतिक विकास मुख्य स्तरों से होकर गुजरता है. प्रत्येक स्तर की दो दो अवस्था होती है. तर जो काही नैतिक विकास होतो तो वेगवेगळ्या दोन दोन अवस्थांमध्ये होतो. एक आहे पूर्व परंपरागत प्री कन्वेंशनल लेवल 4 से 10 साल, 2 चरण होते हैं उसमें. स्टेज 1 आज्ञाकारिता और दंड अभिविन्यास, पनिशमेंट एंड ओबिडियन्स. तर आज्ञाधारकपणा आणि पनिशमेंट ओरिएंटेशन मध्ये होतं. स्टेज 2 मध्ये व्यक्तिवाद असतो, उपकरणवाद असतं आणि विनिमय असतं. नैमित्तिक अभिविन्यास टीट फॉर टैट की प्रवृत्ति इसमें होती है, म्यूचुअल एक्सचेंज होता है. इंडिविजुअलिज्म एंड एक्सचेंज पर्सनल रिवॉर्ड ओरिएंटेशन. माय ॲटिट्यूड विल ऑलवेज बी बेस्ड ऑन हाऊ यू ट्रीट मी. या प्रकारामध्ये काय होतं की तुम्ही माझ्याशी कसं वागताय मी तसं तुमच्याशी वागेल ही भूमिका या प्रकारामध्ये असते. तर हे जे नैतिक विकास सिद्धांत आहेत कोहलबर्गने मांडलेले त्यामधलेही महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला आहे आज्ञाकारिता अँड दंड अभिविन्यास, ओबिडियन्स अँड पनिशमेंट ओरिएंटेशन. दुसरा आहे इंडिव्हिज्युअलिझम अँड एक्सचेंज पर्सनल रिवॉर्ड ओरिएंटेशन. दुसरा जो गट याच्यामध्ये पडतो तो पारंपरिक कन्व्हेन्शनल लेवल म्हणतात त्याला. पहिली जी लेवल होती ती साधारणपणे आपण आता बघितलेली प्री कन्व्हेन्शनल लेवल असते आणि दुसरी जी होती ती कन्व्हेन्शनल लवची होती लेवल. इसे 10 से 13 साल की आयु में छात्र इसमें आते हैं. 2 चरण के होते हैं. अच्छा लड़का अच्छी लड़की अभिविन्यास, गुड बॉय नाइस गर्ल ओरिएंटेशन, इंटरपर्सनल रिलेशनशिप गुड बॉय नाइस गर्ल ओरिएंटेशन. मग त्यामध्ये रिपोर्ट कार्ड, ऑनेस्टी मार्क्स, रिवॉर्ड्स या पद्धतीने दिले जातात. दुसरा आहे कानून व्यवस्था अभिविन्यास, प्राधिकरण अँड सामाजिक अवस्था, लॉ अँड ऑर्डर. रूल्स आर रूल्स, दे कांट बी ब्रोकन. तर या पद्धतीने मेंटेनिंग द सोशल ऑर्डर अँड लॉ अँड ऑर्डर. सिग्नल पडला असेल तर गाडी थांबवलीच गेली पाहिजे, ज्या बाजूला एरो आहे त्या बाजूला गेलं पाहिजे या पद्धतीने. तर मेंटेनिंग द सोशल ऑर्डर. उत्तर पारंपरिक में क्या होता है, पहिलं होतं कन्व्हेन्शनल लेवल, प्री कन्वेंशनल लेवल, कन्वेंशनल लेवल, पोस्ट कन्वेंशनल लेवल. उच्चतर आयु सीमा के बच्चे 13 एंड उसके अबो 2 चरण के होते हैं. सामाजिक अनुबंध अभिविन्यास, सोशल कॉन्ट्रैक्ट ओरिएंटेशन एंड इंडिविजुअल फाइट्स. इसमें सोशल कॉन्ट्रैक्ट होता है, इंडिविजुअल राइट्स के लिए झगड़ा करते हैं लोग. सो स्टेज वी आय सैद्धांतिक अंतचेतना, सार्वभौमिक नैतिक प्रमुख अभिविन्यास, यूनिवर्सल इथिकल प्रिंसिपल इसमें होता है. नेल्सन मंडेला महात्मा गांधीजींचं चित्र इथे दिलेलं आहे. हेंज दुविधा प्रयोग का सारांश, हेंज डायलेमा
हा प्रयोग तुम्हाला ऑलरेडी मी वाचून दाखवला होता, हिंज डायलेमाचा. तुम्ही सगळ्यांनी तो बघितला होता, याच पीडीएफ मध्ये आहे. त्याचा हा सारांश आहे. हिंज का पत्नी की जान बचाने के लिए चोरी करना, ते औषध त्याला मिळत नाही, मग तो औषध चोरून आणतो. तो भाग सही की गलत. तर हेंज डायलेमा अँड इंटर इंटरॅक्टिव्ह एनिमेशन दिलेलं आहे तिथे. अभी क्रिटिसिज्म क्या होता है, आलोचना क्या होता है, परिकल्पनात्मक परिस्थितियां, लिंग रूढ़िबद्धता पाई गई, बायस्ड एग्जाम्पल, हाइपोथेटिकल सिचुएशन, नॉट एप्लीकेबल इन ऑल कल्चर्स, सभी संस्कृतियों पर यह सिद्धांत नहीं लागू होता क्रिटिसिज्म का परिकल्पनात्मक परिस्थिती में. तर त्याच्यामध्ये बायस सॅम्पल आहेत, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, नॉट ऍप्लिकेबल इन ऑल कल्चर आहे. पुढे आहे इंक्लूसिव एजुकेशन, समावेशी शिक्षा. समावेशी शिक्षा के अंतर्गत बच्चों को जरूरत के आधार पर शिक्षा देनी चाहिए. पृथक्करण प्रकृति के नियमों के विरुद्ध है. सिग्रीगेशन इज अगेंस्ट द लॉ ऑफ नेचर. पृथक्करण करना प्रकृति के नियमों के विरुद्ध है. यूनाइटेड नेशंस ऑफ ऑर्गेनाइजेशन, संयुक्त राष्ट्र संघ 1993 भी सभी के समान अवसर के द्वारा सभी वंचितों को शिक्षा कराने का सभी राज्यों को आवश्यक दायित्व सौंपा गया, जिसके अंतर्गत सभी वंचित वर्ग, शारीरिक रूप से अक्षम, अंधत्व, बधिर, विकलांग, बौद्धिक स्तर पर वंचित, संवेदी, मांसपेशी अस्थि, अन्य विकलांग, भाषा बोली, कामगार, जातिगत समूह, धार्मिक अल्पसंख्याक, स्त्री पुरुष भेदभाव को दूर करके सर्वजन के संपूर्ण विकास के हेतु शिक्षा का प्रावधान आहे. तर संयुक्त राष्ट्राने 1993 मध्ये समान अवसर हा मुद्दा लावून धरला आणि मग कशा पद्धतीने प्रत्येकाला समान संधी उपलब्ध होतील त्या संदर्भातला क्लॉज, त्या संदर्भातलं प्रावधान याच्यामध्ये आहे. संविधान के 86वें संशोधन के अनुसार, संविधानाच्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार, संशोधनानुसार भारत में 6 से 14 वर्ष के आयु के बालकों को निशुल्क शिक्षा अधिकार प्राप्त है. फॉर डिसेबल चिल्ड्रंस इट्स 6 to 18 years. तर 86वे घटना दुरुस्ती संशोधन जे झालं संविधानाचं, त्यामध्ये 6 ते 14 वर्षाच्या मुलांना मोफत शिक्षण अधिकार प्राप्त आहे. आता ज्या अक्षमता असतात विद्यार्थ्यांमध्ये, डिसॅबिलिटी ज्या असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक आहे व्हिज्युअल डिसॅबिलिटी, दुसरा आहे ऑडिटरी डिसॅबिलिटी, तिसरा आहे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, लोकोमोटर डिसॅबिलिटी, लर्निंग डिसॅबिलिटी. एक असते दृष्टी अक्षमता, डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो. श्रवण क्षमता ऑडिटरी डिसॅबिलिटी असते. मानसिक अक्षमता इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. गामक क्षमता लोकोमोटर डिसॅबिलिटी अँड अधिगम अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटी होत आहे. अधिगम अक्षमता के प्रकार, आता याच्यात 10 प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. कोणी वाचन करतंय का? वाचतंय कोणी? आहे शक्य कोणाला वाचणं? मी वाचू का सर? वाचा वाचा. अधिगम अक्षमता के प्रकार. डिस डिस्लेक्सिया. डिस्लेक्सिया एक व्यापक शब्द है जिसका संबंध पठन विकार से है. पढ़ने में कठिनाई होती है. ई एवं क में विभेद नहीं कर पाता है. सॉ और वॉज, न्यूक्लियर और अनन्यूक्लियर में अंतर नहीं समझ पाते हैं. लेटर्स रिवर्स कर देना, पढ़ना इत्यादि. जब पढ़ने में कठिनाई होती है तो लिखने में भी त्रुटि हो सकती है. अप्रेक्सिया. यह एक ऐसा शारीरिक विकार है जिसके कारण व्यक्ति मांसपेशियों के संचालन से संबंध सूक्ष्म गति कौशल्य जैसे लिखने, चलने, टहलने, बोलने में निपुण नहीं होते हैं. यह मस्तिष्क के सेरेब्रम में क्षति के कारण उत्पन्न विकार है. डिस्पेक्सिया अप्रेक्सिया का प्रकार है, मस्तिष्क में क्षति के कारण होता है.
हाथ एवं आंखों के बीच समन्वय एवं संतुलन स्थापित नहीं कर पाता है। डिस्पेक्सिया तंत्रिका तंत्र संबंधी विकार है जिसे सेंसरी इंटीग्रेशन डिसऑर्डर कहते हैं। अफेसिया भाषा एवं संप्रेषण अधिगम अक्षमता, मौखिक रूप से सीखने एवं विचारों को अभिव्यक्त करने में समस्या, मस्तिष्क में किसी प्रकार की क्षति से यह उत्पन्न होता है। डिस्पेजिया मस्तिष्क में क्षति के कारण बातचीत करने में आंशिक या पूर्णतः अक्षमता। अलेक्सिया मस्तिष्क में क्षति के कारण पढ़ने में अक्षमता। इस शब्द अंधता या पाठ अंधता या विजुअल अफेसिया भी कहा जाता है। यह अर्जित डिस्लेक्सिया है। अलेक्सिया के कारण अफेसिया एवं डिस्क्राफिया जैसी अधिगम अक्षमता होना भी संभव है, किंतु प्रत्येक स्थिति में संभव नहीं है। डिस्क्राफिया लिखने संबंधी अक्षमता, ठीक से नहीं लिख पाना, हाथ हथेली या अंगुलियों संबंधी गड़बड़ियां, मस्तिष्क संबंधी कुछ गड़बड़ियां। डिस्केस्क्लुया गणित अंक गणित समझने में कठिनाई, इसे न्यूमलेक्सिया भी कहा जाता है। ग्राफिकल ऑडियो ऑडियोनोटिक लेक्सिकल वर्बल मस्तिष्क संबंधी कुछ गड़बड़ियां। डिस्थीमिया गंभीर तनाव की अवस्था, व्यक्ति की मनस्थिति हमेशा निम्न होती है, बालक का अधिगम प्रभावित होता है। डिस्मोर्फिया भ्रम हो जाता है कि शरीर के कुछ अंग बहुत छोटे या अपूर्ण है। शरीर के विभिन्न अंगों की तुलना दूसरे लोगों से करने लगता है। इसका प्रतिकूल प्रभाव उसके अधिगम पर पड़ता है। समावेशी शिक्षा योजना में बच्चों की आवश्यकता तथा जरूरत के अनुसार शिक्षा दी जाती है। समावेशी शिक्षा के अंतर्गत सिस्टम में बदलाव किया जा सकता है, बच्चे में नहीं, क्योंकि बच्चा सिस्टम के लिए नहीं, सिस्टम बच्चे के लिए है। इंटीग्रेट एजुकेशन के कंपेयर में इंक्लूसिव एजुकेशन बेहतर है। बी फॉर बिल्डिंग्स, ए फॉर एज, एल लर्निंग, ए एड्स। प्रतिभाशाली बच्चे, जिज्ञासा ज्यादा होती है, चीजों को याद रखने की स्मृति अच्छी होती है, सृजनात्मकता पाई जाती है, IQ 140 से ऊपर होता है, तर्क शक्ति अच्छी होती है, शब्द ज्ञान विस्तृत होता है, मौलिक चिंतन कर सकते हैं। PWD फिजिकल विथ डिसेबिलिटी इज इक्वल टू 1995 इक्वल टू 7 डिसेबिलिटी। RPWD राइट टू पर्सन विथ डिसेबिलिटी टू 2016 में यह PWD 1995 को रिवाइज किया गया था। इसमें 21 डिसेबिलिटीज को शामिल किया गया है। RPWD 15 जून 2017 से लागू हुआ था। 21 डिसेबिलिटी का नाम अंधापन, दृष्टिबाधित, कुष्ठ रोग से पीड़ित, श्रवण हानि, लोकोमोटर विकलांगता, बौनापन, बौद्धिक विकलांगता, अजीर्ण तंत्रिका संबंधित, विशिष्ट लिखने की अक्षमता, मल्टीपल मल्टीपल स्क्लेरेरोसिस, भाषण भाषा विकलांगता, थैलेसीमिया, हीमोफीलिया, सिकल सेल रोग। मानसिक बीमारी, एंटिजम स्पेक्ट्रम विकार, सेरेब्रम पाल्सी, मुस्लुलर डिस्ट्रॉफी, बहरापन यदि कई विकलांगता, एसिड अटैक पीड़ित, पा, पार्किंसंस रोग।
थँक्यू मॅडम. बघा या ठिकाणी जे आहेत समावेशी शिक्षेचं तुम्हाला मी सांगितलेलंच होतं. आता ज्या मुलांमध्ये डिसॅबिलिटीज असतात, अक्षमता असतात, की ज्या अक्षमतांमुळे विद्यार्थी प्रगतीमध्ये मागे पडतात, काही नॅचरली डिसॅबिलिटीज त्यांच्यामध्ये तयार होतात. तर त्यामध्ये साधारणपणे 5 प्रकार पडतात प्रामुख्याने. दृष्टी अक्षमता, व्हिज्युअल डिसॅबिलिटी. दुसरा आहे श्रवण अक्षमता. त्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम येतो, ऑडिटरी डिसॅबिलिटी. एक इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, मानसिक अक्षमता. गामक अक्षमता म्हणजे लोकोमोटर डिसॅबिलिटी, हालचाल जास्त होऊ शकत नाही त्यांची. आणि पाचवा आहे अधिगम अक्षमता, जे आपल्याशी रिलेटेड आहे, लर्निंग डिसॅबिलिटी. मग विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी कोणकोणत्या आहेत? तर पहिला आहे डिस्लेक्सिया, ॲप्रेक्सिया, डिस्प्रेक्सिया, ॲफेसिया, डिस्फेजिया, ऑलेक्झिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्थीमिया, डिस्मोर्फिया. तर या जवळजवळ 10 प्रकारच्या अधिगम क्षमता आहेत. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की या मुलाला काय येत नाही, याला समजत नाही का, याला लक्षात येत नाही का, असं जेव्हा आपण म्हणतो, तर या 10पैकी जर एका प्रकारात मोडणारा एखादा विद्यार्थी असेल तर त्याला नक्कीच ती अडचण येऊ शकते. आता डिस्लेक्सिया हा एक व्यापक शब्द आहे जिसमें संबंध पठन विकार से. तर पठन म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड आहे. पढ़ने में कठिनाई होती है. त्यांना ई आणि क मधला भेद म्हणजे फरक समजत नाही. सॉ, वॉज, मग ते सॉला वॉज लिहितात, न्यूक्लिअरला अनक्लिअर लिहितात, लेटर्स रिव्हर्स कर देना पडना, वाह वाह, लेटर्स रिव्हर्स कर देना पढ़ना इत्यादि होता है. जब पढ़ने में कठिनाई होती है तो लिखने में भी त्रुटी हो सकते. तर डिस्लेक्सिया मध्ये काय करतात विद्यार्थी, तर अक्षरांची अदलाबदल करतात, लिहितात. ऍप्रेक्सिया मध्ये काय होतं की मांसपेशियों के संचलन से संबंध, सूक्ष्म गती कौशल्य. तर त्यांच्या मांसपेशींमध्ये अडचण असल्यामुळे त्यांना लिहिणं, चालणं, फिरणं, बोलणं यामध्ये त्यांना अडचणी येतात. आपला जो मेंदूचा पार्ट आहे सेरेब्रम मध्ये जर काही क्षती असेल किंवा काही कमतरता असेल तर हा आजार होतो ऍप्रॅक्सिया. डिस्प्रेक्सिया हा वेगळा आहे, ऍप्रॅक्सियाचाच प्रकार आहे. मस्तिष्क में क्षति के कारण होता है. तर याच्यामध्ये हात आणि डोळे यांच्यामधला समन्वय ते साधू शकत नाही, कोऑर्डिनेशन करू शकत नाही. ये तंत्रिका संबंधित विकार होता है, उसे सेन्सरी इंटिग्रेशन डिसऑर्डर कहते हैं. तर आपल्या ज्या नर्व सिस्टीम आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ऑफेसियामध्ये काय होतं की कम्युनिकेशन आणि लँग्वेज अधिगम क्षमता, लँग्वेज आणि कम्युनिकेशन मध्ये यामध्ये डिसॅबिलिटी दिसून येते. मौखिक रूप से सीखने या विचारों को अभिव्यक्त करने में, जे काही शिकलो होते त्यांना अभिव्यक्त करता येत नाही. अफेक्सिया पण मस्तिष्क में क्षति के कारण होता है. डिस्फेजिया में क्या होता है कि मस्तिष्क के क्षति के कारण बातचीत करने में आंशिक या पूर्णता अक्षमता डिस्फेजिया मध्ये असते. नंतर अलेक्झिया मध्ये काय असतं, मस्तिष्क के क्षति के कारण पढ़ने में अक्षमता. इस शब्द अंधता या पाठ अंधता या विजुअल अफेसिया भी कहा जाता है. ये अर्जित डिस्लेक्सिया है. अलेक्सिया के कारण अफेसिया एवं डिस्ग्राफिया जैसे अधिगम अक्षमता होना भी संभव है, किंतु प्रत्येक स्थिती में संभव नहीं है. तर ही सुद्धा अलेक्सिया जी आहे ती लर्निंग डिसॅबिलिटी आहे. डिस्ग्राफिया मध्ये काय होतं की लिखने संबंधी अक्षमता, ठीक से नहीं लिख पाते हैं, हाथ हथेली या अंगुलियों संबंधी गड़बड़ियां करते हैं, मस्तिष्क संबंधी कुछ गड़बड़ियां बच्चों में हो जाती है. डिस्कॅल्क्युलिया म्हटलं तर गणिताशी रिलेटेड आहे. त्यांना गणित आणि अंकगणित अशा विद्यार्थ्यांना अजिबात समजत नाही, अवघड जातं. याला न्यूमेलेक्सिया पण म्हटलं जातं. यामध्ये ऑडिओग्नेटिक, वर्बल, लॅक्झिकल, ग्राफिकल तर याच्या अडचणी येतात. मस्तिष्क संबंधी कुछ गड़बड़ियां होती है. डिस्थीमिया गंभीर तनाव की अवस्था होती है. व्यक्ति की मनस्थिति हमेशा निम्न होती है, तो स्टेबल राहत नाहीये, निम्न अवस्था राहते. बालक का अधिगम प्रभावित होता है, याच्यावर बालकाच्या अभ्यासावर परिणाम होतो.
लर्निंगवर प्रभाव पडतो डिस्थीमियाचा. आणि शेवटचा आहे डिस्मोर्फिया, भ्रम हो जाता है की शरीर के कुछ अंग बहुत छोटे या अपूर्ण है. या आजारामध्ये त्या मुलांना असं वाटतं की माझे हात लहान आहेत, माझे पाय लहान आहेत, असं त्यांना असं वाटतंय की अपूर्ण आहेत. शरीर के विभिन्न अंगों की तुलना दुसरे लोगों से करते हैं. हे आपल्या अवयवांची तुलना दुसऱ्यांबरोबर करतात आणि मग याचा अधिगमवर लर्निंगवर परिणाम होतो. समावेशी शिक्षा योजना में बच्चों की आवश्यकता अनुसार शिक्षा दी जाती है. समावेशी शिक्षा के अंतर्गत सिस्टम में बदलाव किया जा सकता है, बच्चे में नहीं. कारण असं म्हटलं जातं बच्चा सिस्टम के लिए नहीं है, सिस्टम बच्चे के लिए है. सो इंटिग्रेटेड एजुकेशन के कंपेयर में इन्क्लुसिव एज्युकेशन बेहतर आहे. बाला लक्षात ठेवायचं, बाला शब्द म्हणजे काय, बिल्डिंग ॲज लर्निंग एड. आता जे हे 10 विकारांव्यतिरिक्त जे गिफ्टेड बच्चे असतात, ज्यांना अतिशय हुशार किंवा गिफ्टेड चिल्ड्रन म्हटलं जातं, तर त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी जास्त असते. ते वस्तूंना जास्त काळ लक्षात ठेवतात. क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये दिसून येते. यांचा आयक्यू जो आहे तो 140+ असतो. तर्कशक्ती चांगली असते यांची. शब्द ज्ञान भी अच्छा होता है, विस्तृत होता है, मौलिक चिंतन भी कर सकते हैं. भारतामध्ये PWD स्थापन झालं, फिजिकल विथ डिसॅबिलिटी 1995 मध्ये. 7 डिसॅबिलिटींना अंतर्भूत करण्यात आलं, की 7 अशा डिसॅबिलिटी आहेत की त्यांना PWD मध्ये घेण्यात आलं. नंतर RPWD, राईट टू पर्सन विथ डिसॅबिलिटी, 2016 मध्ये याच 1995च्या PWD ऍक्टला RPWD मध्ये केलं गेलं आणि 7 अक्षमतांऐवजी 21 डिसॅबिलिटींचा समावेश केला गेला. RPWD केव्हा लागू झाला, तर तो लागू झालाय 15 जून 2017 से लागू हुआ, 15 जून 2017 से लागू हुआ था. या अंतर्गत 21 ज्या डिसॅबिलिटीज आहेत त्यांची नावं: अंधापन, दृष्टिबाधित, कुष्ठरोग, श्रवण आणि लोकोमोटर विकलांगता, पवनापन, बौद्धिक विकलांगता, जीर्णतंत्रिका संबंधी विशिष्ट लिखने की अक्षमता, मल्टीपल स्क्लेरोसिस, भाषा विकलांगता, थैलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल रोग, मानसिक बीमारी, ऑटिज्म स्पेक्ट्रम विकार, सेरेब्रम पल्सी, मुस्कुलर डिस्ट्रॉफी, बहिरापन, ऍसिड अटॅक पीडित आणि पार्किन्सन, या सगळ्यांचा समावेश दिलाय. इथे चित्र दिलेले: ब्लाइंडनेस, लो विजन, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, क्रोनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन, लेप्रसी, हिअरिंग इम्पेअरमेंट, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, थॅलेसेमिया, स्पीच अँड लँग्वेज डिसॅबिलिटी. इथे आहे डॉर्फिझम म्हणजे बुटकेपणा, लोकोमेटर डिसॅबिलिटी, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, मेंटल इलनेस, हिमोफिलिया, सिकल सेल डिसीज, ऍसिड अटॅक सर्वायव्हर्स, मल्टिपल डिसॅबिलिटीज, सेरेब्रल पल्सी नावाचा डिसीज आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. आणि शेवटचा आहे पार्किन्सन्स डिसीज. या 21 डिसीजचा समावेश केला गेला आणि साधारणपणे 15 जून 2017ला त्याचं लागू करण्यात आलं. 1995 मध्ये पहिला कायदा आला होता PWDचा, 7 अक्षमतांचा समावेश होता. 2016 मध्ये मात्र 21 क्षमतांचा समावेश असलेला RPWD नावाचा ऍक्ट आलेला आहे आणि ते 15 जून 2017 पासून लागू आहे. उद्या आपण लेक्चरमध्ये RTE ऍक्ट बघणार आहोत, जो महत्वाचा आहे. याची PDF ऑलरेडी सगळ्यांकडे आहे. याचा व्हिडिओ मी शेअर करतो. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू. गुड नाईट सर.